नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व भावी पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने या विषयावर सविस्तर माहिती पाहणार आहोत। पोलीस भरतीच्या परीक्षेत या टॉपिकवर हमखास 1 ते 2 प्रश्न विचारले जातात। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमचे हे गुण नक्की पक्के होतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य कोणते आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य हे राधानगरी अभयारण्य आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3 आहे, फ्लेमिंगो किंवा रोहित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते आहे? तर मित्रांनो, फ्लेमिंगो किंवा रोहित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य वरीलपैकी सर्व आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4 आहे, रेहकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर रेहकुरी अभयारण्य हे काळवीट या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 5 आहे, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 6 आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? तर मित्रांनो, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 7 आहे, सागरेश्वर अभयारण्य हे कोणत्या प्रकारचे अभयारण्य आहे? तर मित्रांनो, सागरेश्वर अभयारण्य हे मानवनिर्मित प्रकारचे अभयारण्य आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 8 आहे, कोळकाज हे ठिकाण कोणत्या अभयारण्यात आहे? तर मित्रांनो, कोळकाज हे ठिकाण मेळघाट या अभयारण्यात आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य हे माळढोक अभयारण्य आहे, लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 10 आहे, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 11 आहे, दाजीपूर अभयारण्य कोणत्या नावाने ओळखले जाते? तर दाजीपूर अभयारण्य हे राधानगरी अभयारण्य या नावाने ओळखले जाते मित्रांनो, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 12 आहे, कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, कोयना अभयारण्य हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 13 आहे, नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मित्रांनो, नरनाळा अभयारण्य हे अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 14 आहे, तासा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, तासा अभयारण्य हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 15 आहे, भामरागड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, भामरागड अभयारण्य हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 16 आहे, गौताळा ॲट्रम घाट अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर मित्रांनो, गौताळा ॲट्रम घाट अभयारण्य हे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 17 आहे, यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, यावल अभयारण्य हे जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 18 आहे, मायनी पक्षी अभयारण्य कोठे आहे? तर मित्रांनो, मायनी पक्षी अभयारण्य हे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 19 आहे, नांदूर मध्यमेश्वर म्हणजेच महाराष्ट्राचे भरतपूर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, नांदूर मध्यमेश्वर म्हणजेच महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून हे अभयारण्य नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो,
तर मित्रांनो हा प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरतीला मागच्या वर्षी विचारलेला आहे. तर तो प्रश्न असा होता की महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते अभयारण्य ओळखले जाते. तर मित्रांनो महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदूर मध्यमेश्वर हे अभयारण्य आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20 आहे, मयुरेश्वर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर मयुरेश्वर अभयारण्य हे चिंकारा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि मित्रांनो ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहे. तर मित्रांनो महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प हे 6 आहे. तर ते कोणते कोणते आहे. तर मेळघाट, ताडोबा, पेंच, सह्याद्री, नवेगाव नागझिरा आणि बोर हे 6 प्रकारचे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्य कोणते आहे. तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात लहान अभयारण्य हे लोणार आहे मित्रांनो आणि ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तर लोणार सरोवर हे पण बुलढाणा जिल्ह्यात आहे मित्रांनो. मागील पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला गेला होता, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23 आहे, अंधेरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो अंधेरी हे अभयारण्य चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24 आहे, ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो ज्ञानगंगा अभयारण्य हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 25 आहे, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्य हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 26 आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या 4 जिल्ह्यात पसरले आहे. तर मित्रांनो चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 27 आहे, पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो पेंच राष्ट्रीय उद्यानास पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आलेले आहे, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 28 आहे, पवनी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो पवनी हे अभयारण्य भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 29 आहे, काटेपूर्णा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो काटेपूर्णा हे अभयारण्य वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो माळढोक पक्षी अभयारण्य हे अहमदनगर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात असू द्या. तर मित्रांनो असेच पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ मॅथ, जीके की सायन्स याच्यावर हवा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.